नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025साठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. चला तर वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, मोस्ट IMP प्रश्न आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर MS स्वामीनाथन. मागील कोणतीही प्रश्नपत्रिका उचलून पहा, तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. हाच प्रश्न जर जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून विचारलं तर नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, नॉर्मन बोरलॉग उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक A आहे बघा, वर्गीस कुरियन. ठीक आहे, वर्गीस कुरियन यांना श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांतीचे जनक म्हटलं जातं. ठीक आहे, श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती ही कशाशी संबंधित होती? तर दूध उत्पादनाशी. वर्गीस कुरियन यांनी अमूल कंपनीची स्थापना केलेली आहे. भारताचे मिल्कमॅन म्हणून यांना ओळखले जाते. ठीक आहे, रॅमन मॅक्सिस हे पुरस्कार मिळालेला आहे. 1963ला ऑपरेशन फ्लडची सुरुवात वर्गीस कुरियन यांनीच केली होती. ठीक आहे, या ठिकाणी सुधा मूर्ती या लेखिका व समाजसेविका आहेत. रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांचा मृत्यू कधी झाला मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधी. पर्याय क्रमांक A महात्मा गांधी हे योग्य उत्तर असणार आहे. चले जाव चळवळ कधी सुरू झाली होती? तर 1942. वर्ष देखील लक्षात ठेवायचं आहे, विचारलेलं आहे. 1942ला सुरू झाली होती. कुठून झाली होती असा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर मुंबईमधून या चळवळीची सुरुवात झाली होती. ठीक आहे, या चळवळीमध्ये गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिला होता. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पर्याय B आहे बघा, पंडित नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. ठीक आहे, त्यांचा उत्तर प्रदेश या राज्याशी संबंध आहे. त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, भारताचा शोध, डिस्कवरी ऑफ इंडिया. ठीक आहे, भारताचा शोध म्हणजेच डिस्कवरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ठीक आहे, ग्लिम्सेप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे दोन ग्रंथ त्यांचे परीक्षेत विचारले जातात. त्यापैकी भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे त्यांनी अहमदनगर किल्ल्याच्या तुरुंगात लिहिलेला आहे. ठीक आहे, एक मोस्ट रिपीटेड प्रश्न विचारला जातो पंडित जवाहरलाल नेहरूंवर, तो म्हणजे त्यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर शांतीवन असं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक. पर्याय बघा, यांच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी केली होती? तर लोकमान्य टिळक यांनी केली होती. शिवजयंती व गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली होती. केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनीच सुरू केले होते. ठीक आहे, त्यांचा गीता रहस्य हा अति प्रसिद्ध किंवा मोस्ट रिपीटेड प्रश्न असतात त्याच्यावर, गीता रहस्यवर. तर हा गीता रहस्य जो ग्रंथ आहे तो त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे. त्यानंतर द आर्क्टिक होम इन द वेदाज हा देखील त्यांचा ग्रंथ आहे, जे परीक्षेत विचारले गेलेले ग्रंथ आहेत. त्यांचा जन्म रत्नागिरीतील चिखली या ठिकाणी झालेला आहे. ओके, सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा विचारली जाते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? कोणी केली? तर महात्मा गांधी. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? कोण असतात? तर ग्रामसेवक. पर्याय क्रमांक B ग्रामसेवक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. कोण? ऋषी सुनक. सर्वांना माहीत असेल, ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. या ठिकाणी कमला हॅरिस ह्या देखील भारतीय वंशाच्याच आहेत आणि त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या सुप्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? कोणत्या? तर वि.वा. शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर असं पूर्ण नाव आहे. यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, जन्म 27
27 फेब्रुवारी 1912ला नाशिकमध्ये झाला होता. 27ला जन्म झाला म्हणून 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर मराठी भाषा दिन कोणाच्या जन्मदिवशी असतो तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी असतो. त्यांचं नटसम्राट हे अति महत्त्वाचं नाटक, सर्वाधिक गाजलेलं नाटक परीक्षेत वारंवार विचारलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी दामले आहेत बघा, तर यांना केशवसूत असं म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर मॅडम कमिशनर. पर्याय क्रमांक सी, मॅडम कमिशनर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विम्बल्डन ही स्पर्धा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे तर टेनिस. पर्याय क्रमांक बी, टेनिस या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पुढील प्रश्न आहे, डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा स्रोत म्हटलं जातं? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मायटोकॉन्ड्रिया. या ठिकाणी DNA आहे बघा, DNAचा फुल फॉर्म परीक्षेत विचारलेला आहे तर डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असा DNAचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर RNA आहे, RNAचा देखील फुल फॉर्म विचारलेला आहे परीक्षेत. RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे हाऊस ऑफ सेल, पॉवर हाऊस ऑफ सेल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कशासाठी मिळाले आहे तर साहित्य. ठीक आहे. साहित्य. गीतांजली या कादंबरीसाठी. कधी मिळालेलं आहे? 1913 मध्ये मिळालेला आहे. दुसरा नोबेल कोणाला मिळालेला आहे? CV रमन. कधी मिळालेला आहे? 1930. कशासाठी? भौतिकशास्त्र. ठीक आहे. पहिला 1913, दुसरा 1930. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे केव्हा असतो? केव्हा असतो मित्रांनो? 2 जानेवारी. पर्याय क्रमांक डी, 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? कमेंट करून सांगायचं आहे मला. या ठिकाणी 21 ऑक्टोबर आहे बघा, या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? कोणत्या ठिकाणी भरतो तर त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. भारतामध्ये एकूण 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. हरिद्वार उत्तराखंड, प्रयागराज उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र आणि उज्जैन मध्य प्रदेश. ठीक आहे. ही 4 ठिकाणं. त्यानंतर पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला जातो? जिल्हा सोलापूर. पैठण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि पैठण याच ठिकाणी संत एकनाथांची समाधी आहे. ओके. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? मोस्ट IMP प्रश्न आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे भारताचं कधी? 2002 ते 2007. ठीक आहे. 2002 ते 2007 कार्यकाळ विचारला जातो राष्ट्रपती पदाचा. त्यांना भारतरत्न मिळालेला आहे 1997ला. अब्दुल कलाम यांना भारतरत्न कधी मिळालेला आहे? 1997ला. ठीक आहे. या ठिकाणी पर्याय आहेत विक्रम साराभाई. विक्रम साराभाई हे इस्रोचे जनक आहेत. तसेच भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक जर प्रश्न विचारला तर विक्रम साराभाई. त्यानंतर सरदार पटेल आहेत. सरदार पटेल यांना भारताचे लोहपुरुष किंवा आयरन मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कर्णधाराने कोणतीही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही? कोणता कर्णधार आहे तो तर विराट कोहली. पर्याय क्रमांक ए, विराट कोहलीने आजपर्यंत कोणतीही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. या ठिकाणी पर्याय बघा रोहित शर्मा. रोहित शर्माच्या
नेतृत्वामध्ये भारताने ICC T20 विश्वचषक 2024 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अशा 2 ICC ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आहे कपिल देव. कपिल देव यांनी एक दिवसीय विश्वचषकचं नेतृत्व केलं होतं आणि 1983 मध्ये पहिला एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता. कधी? 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात. त्यांच्या नावावर एक ICC ट्रॉफी आहे. आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात ICC T20 वर्ल्ड कप 2007, ICC ODI म्हणजेच एक दिवसीय विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 अशा 3 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत ICCच्या. ठीक आहे. तर आत्तापर्यंतचे भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहेत? महेंद्रसिंग धोनी. त्यांच्या नावावर विश्वस्तरीय 3 ट्रॉफीज आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर कपिल देव. त्यानंतर प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. जर विचारलं मराठी भाषेचे शिवाजी तर विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर. जर विचारलं मराठी भाषेचे जॉन्सन तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. या ठिकाणी दादासाहेब फाळके आहेत बघा पर्यायामध्ये. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक विचारलं तर दादासाहेब फाळके. ठीक आहे. यांच्या स्मरणार्थ शासनाने 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर दादासाहेब फाळके पुरस्कार 1969 मध्ये सुरुवात झालेली आहे. दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट आणला होता भारतामध्ये राजा हरिश्चंद्र 1913ला. हा मूकपट होता म्हणजे फक्त चित्र पाहता येतील, आवाज येणार नाही. ठीक आहे. राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट आहे जो दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. ठीक आहे. म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे एनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो? कोणता रोग होतो? तर मलेरिया. पर्याय क्रमांक ए मलेरिया हा रोग होतो. हत्ती रोग आणि क्षयरोग व एड्स कशामुळे होतात मला कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे आपण 16 प्रश्न पाहिलेले आहेत ज्यामधून तुमचे 40-50 प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. धन्यवाद.